हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण इयत्ता 5वीचा इतिहासातील मानवाची वाटचाल हा पाठ पाहणार आहोत. तर कुशल मानव ते आधुनिक मानव हा पहिल्यांदा घटक आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती या दोन घटकावर आधारित हा पूर्ण पाठ आहे. तर सुरुवातीला मी कुशल मानव ते आधुनिक मानव, मानव कसा विकसित होत गेला, मानवाची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मागील पाठात आपण पाहिलं की यप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला. पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. कुशल मानव ते आधुनिक मानव. आता कुशल मानव हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव. या कुशल मानवाच्या अस्तित्वाचा सर्वप्रथम पुरावा जो मिळाला आपल्याला तो आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या देशाच्या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिक्की हे शोध लावणारे कोण आहेत शास्त्रज्ञ? लुई लिक्की या शास्त्रज्ञाने त्यांना होमो हॅबिलिस हे नाव दिले, कारण त्याच्या अवशेषासोबत त्यांनी बनवलेली काही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. होमोचा काय अर्थ झाला? मानव. आणि हॅबिलिस या शब्दाचा अर्थ होतो हाताचा कुशलतेने वापर करणारा, म्हणजेच कुशल मानव. कुशल मानव 2 पायावर उभा राहून चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता, त्यात किंचित भाग होता. या पद्धतीने या मानवाचा मेंदू एक वानरापेक्षा अधिक मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायची वैशिष्ट्य मात्र काही अंशी त्याच्या सारखीच होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी बिलकुल उपयोगाची नव्हती. तर त्याचा उपयोग काय करत होता? मांस खरवडणे, हाडाच्या आतील जो मगज असतो, जो मेंदू असतो, तो काय म्हणतो त्याला, फॉस्फरस सारखा तो मगज, तो मिळवण्यासाठी हाड फोडणे इत्यादी कामापुरता त्यांचा उपयोग होऊ शकत होता. त्यामुळे असा अनुमान काढता येते की तो इतर प्राणी केलेल्या शिकारीतील उरले सुरलं मांस खात असावा, छोट्या प्राण्याची शिकार करत असावा. कारण याच्याकडून मोठ्या प्राण्याची शिकारीची अपेक्षा नव्हती, कारण तो करू शकत नव्हता, कारण त्याच्या त्या हत्यारावरून आपण तो अंदाज लावलेला आहे. खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळं, कंदमुळे हे पण गोळा करत असावा. आता यानंतर आहे ताठ कण्याचा मानव. या ठिकाणचा घटक. आता कुशल मानवाच्या नंतर पुढचा घटक ताठ कण्याचा मानव. ताठ कण्याचा मानव हा उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा बघा. इरेक्ट्स, इंग्लिशमध्ये त्याला आपण इरेक्ट्स म्हणतो. इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्ट्स असे नाव दिले. होमो मीन्स मानव आणि इरेक्ट्स मीन्स ताठ. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. जंगलात लागणारी वनवे पाहून मानवाला या अग्नीची ओळख झालेली होती. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताठ करण्याच्या मानवाला अवगत होते, कारण त्याला जे आहे ते अग्नीचा कसा लावावा हे कळत नव्हतं. पण त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश काय होता? हिममय होता. त्यामुळं हवामान अतिशय शीत होते. कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे. पण अग्नी कसा तयार करावा हे त्याला माहीत नव्हतं. त्याचे हत्यारे पूर्वीच्या हत्याराच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हातकुराडीसारखे हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे सुद्धा मिळालेली आहेत. शक्तिमान मानव. त्याच्या पुढचा मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. आपण टीव्हीवर पाहिले ना शक्तिमान शरीर, त्याच पद्धतीनं तो धिप्पाड होता. याचे अवशेष सर्वप्रथम आपल्याला मिळालेले जर्मनी या देशातील निअँडरथल येथील.
या शक्तिमान मानवाचे अवशेष निअँडरथल येथे मिळाले, म्हणून त्याला निअँडरथल मॅन असं सुद्धा म्हणतात. त्याचा मेंदू जो आहे तो ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करून राहत होता. गुहा म्हणजे कळते आपल्याला, कोरून, डोंगर कोरून. तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले चिलके अशा दोहोपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यार बनवत होता. ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे बनवत तयार करत होता. तो मोठ्या प्राण्याची शिकार करत असे. हा शक्तिमान मानव चामड्यावरील मांस खरवडण्याकरिता, जे चामड्यावर मांस असतं अर्धवट कापून ठेवलेलं, मारून टाकलेले त्या दगडाच्या चिलक्यापासून केलेल्या तासण्याचा उपयोग करत असे. चामड्याचे कपडे वापरत असे. तो प्रामुख्याने मांसाहारी होता. तो आगीवर अन्न भाजून खात असे. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकमेकावर आपटून ठिणग्या काढून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साधलेली होती या शक्तिमान मानवाला. त्यानंतर काही शास्त्रज्ञांच्या मते काही जुजबी आवाज काढून संवाद सुद्धा साधत असावा तो, असा अंदाज केलेला आहे. तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे आजही निश्चितपणे सांगता येत नाही. समूहातील एखादा सदस्य मृत झाला, त्यांच्या ग्रुपमधला एखादी मानव जर मेला तर त्याला दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे, प्राण्याची शिंगे, लाल रंगाची माती चोळत असे. त्यावरून शक्तिमान मानव या मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले आहेत असे दिसते. काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडापर्यंत स्थलांतर केले. साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावं लागलं, कारण एका खंडातून दुसऱ्या खंडात जाताना वातावरण बदल होतो हे आपल्याला माहित आहे. मग त्याला खूप तोंड द्यावं लागलं. त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्याराच्या पद्धतीत सुधारणा झाली, परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी गेला. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास बुद्धिमान मानव असे म्हणतात, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतो आपण. त्याच पद्धतीने त्याची उत्क्रांती होती गेली. पुढे पहिलं शक्ती होता, शक्तीने काय करायचं उपयोग करत होता. त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा जो आहे तो बुद्धिमान मानवाचा, त्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव या मानवाच्या समूहाबरोबर बुद्धिमान मानव बघा, आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला आपण बुद्धिमान मानव म्हणतो. विचार करण्याची क्षमता, त्यालाच आपण होमो सेपियन असे म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमेनान या नावाने ओळखलं जातं. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडामध्ये सापडले. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारचे हत्यार आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी छोटी पाती काढून ती हाडाच्या लाकडाच्या खाचेत बसवत असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचं स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालं होतं. ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनलेलं होतं. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील स्नायूंची, इतर जी स्नायू त्याची रचना सुद्धा विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनीचा उच्चार करू लागला. आवाजाला हवं तसं वळण देऊ लागला. तो दृश्य वस्तूचं आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप सुद्धा देऊ शकत होता. त्या शब्दांचा उच्चार करू शकत होता. म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती. तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या आधाराने चित्रे काढू लागला होता. कलात्मक वस्तू बनवू लागला होता. म्हणूनच त्याला आपण बुद्धिमान वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. असं म्हणतात की त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याच्या बरोबरीने त्याची आकलन क्षमता सुद्धा सतत विकसित होत गेली. बघा, मेंदूची क्षमता आणि आकलन क्षमता विकसित होत गेली. प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक
बुद्धिमान मानव. तर मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले. त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणतात. इसवी सन पूर्व सुमारे 11,000 ते इसवी सन पूर्व 1,000च्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला. तो अधिक स्थिर जीवन जगू लागला. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थाचा समावेश झाला. त्यामुळे त्याच्या आहारातील कार्बोदकाचे प्रमाण वाढलं. जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलामुळे हळूहळू त्याची पूर्वीची दिफाड शरीरष्टी बदलली. त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला. आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे. अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात, परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही. कल्पकता, बुद्धी कौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत गेली. मित्रांनो, पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे. मानव सदृश वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागलेला आहे. त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढच्या पाठात करणार आहोत, पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर हा पाठ तुम्हाला समजला असेलच, तर आपण लक्ष देऊन ऐका. पुन्हा पुन्हा हा पाठ पहा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा. थँक्यू.